पार्ट 1 मध्ये आपण जी वोकॅब्युलरी पाहिली ती तुमची आत्तापर्यंत पाठ झाली असेल आणि आता तुम्ही पुढचे शब्द शिकण्यासाठी नक्कीच तयार असाल. सो आपण जे 500+ इडियम्स अँड फ्रेजेसची जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे याच्यातला हा पार्ट 2 आहे, जिथे आज आपण आणखी 15 इडियम अँड फ्रेजेस ज्या आहेत त्या शिकणार आहोत आणि तेही अगदी कालच्याच पद्धतीने, म्हणजेच ट्रिक्सच्या माध्यमातून. म्हणजे कुठलाही आणि कितीही अवघड पार्ट असेल तरी सुद्धा तो तुमच्या इझिली लक्षात राहील, तो तुम्ही रिलेट करू शकाल आणि प्लस तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये या इडियम अँड फ्रेजेस यूज करू शकाल. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूया. चला वॉरियर्स, इंग्लिश वोकॅब्युलरी शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. सो आजच्या लेक्चरमध्ये जी वोकॅब्युलरी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली इडियम जी आहे ती आहे अ फिश आउट ऑफ वॉटर. तुम्ही एक सॉन्ग जे लहानपणापासून म्हटलं असाल, एक पोयम, मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ डर जाएगी, बाहेर निकालो मर जाएगी. म्हणजे ज्यावेळेला पाण्यामधून माशाला बाहेर काढलं जातं त्यावेळेला त्याला कसं फील होतं? तो मासा अनकम्फर्टेबल होतो, म्हणजे अगदी तो मरायला जातो, मरण्याच्या अवस्थेमध्ये जातो, कारण त्याचं आयुष्य हे पाण्यातलंच असतं. सो पाण्याच्या बाहेर माशाला जसं वाटत असेल तसंच आपल्याला बऱ्याचदा वाटतं. म्हणजेच काय, तर आपल्याला कम्फर्टेबल फील होत नाही, आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या आवाक्याच्या बाहेरची आहे, किंवा बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मीटिंगमध्ये किंवा जिथे इतर लोक गप्पा मारत असतात, जे आपण म्हणतो ना की नॉट आवर कप ऑफ टी, जे काल आपण पाहिलेलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे किंवा जी आपली फेवरेट थिंग नाही आहे, अशा ठिकाणी आपल्याला अ फिश आउट ऑफ वॉटर असं फील होतं. म्हणजेच काय, जसं माशाला पाण्याशिवाय फील होत असेल तसंच आपल्याला फील होतं. म्हणजेच काय, तर आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. सो अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय, टू फील अनकम्फर्टेबल. इथून पुढे काय लक्षात राहील, म्हणजे इंग्लिश शिकायचं आहे तर इंग्लिश आपल्यासाठी डिफिकल्ट आहे, आणि जर समजा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलते किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आली आणि ती व्यक्ती डिरेक्टली जर इंग्लिशमध्ये बोलत असेल, किंवा तुम्ही 4-5 लोक जिथे गप्पा मारत आहेत तिथे तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात आणि त्या सगळ्यांचं कन्व्हर्सेशन जे आहे ते इंग्लिशमधून सुरू आहे आणि तुम्हाला तितकंच इंग्लिश येत नसेल, देन हाऊ विल यू फील? यू विल फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजेच तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होईल, जसं माशाला पाण्याशिवाय वाटतं तसं. सो ही इडियम तुमच्या लक्षात राहील, विसरणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिली, अ फेदर इन वन्स कॅप. इमॅजिन करा तुम्ही एखादी हॅट घातलेली आहे नॉर्मलवाली, आणि जर त्याच्यामध्ये आपण एखादं फेदर, एखादं जर पीस जे असतं ते जर आपण अडकवलं तर कशी दिसेल ती हॅट? आणखी छान दिसेल. म्हणजेच एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करत असते आणि तिला त्या गोष्टीसाठी नावाजलं जातं, किंवा ती व्यक्ती आणखी चांगलं करते आणि त्याच्यावरती तिला अवॉर्ड मिळतं, तर त्याला म्हटलं जातं अ फेदर इन वन्स कॅप. अ डिस्टिंक्शन म्हणजे एखाद्याला ऑलरेडी एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे, किंवा ऑलरेडी बरंचसं सक्सेस त्यांनी अचीव केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी चांगली कामगिरी करणं आणि त्याच्यासाठी त्याला जे अवॉर्ड मिळतं किंवा त्याच्यासाठी त्याचं जे कौतुक केलं जातं, त्यावेळेला ही फ्रेज किंवा इडियम वापरली जाते, अ फेदर इन वन्स कॅप. अ डिस्टिंक्शन म्हणजे तुम्ही ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 पाहिलेली असते, ग्रेड A+ पाहिलेली असते, बट डिस्टिंक्शन काय असतं त्याच्याही पुढे जाऊन. सो डिस्टिंक्शन, अ फेदर इन वन्स कॅप. नेक्स्ट इडियम और फ्रेज आहे अ फिश स्टोरी. आत्ताच आपण पाहिलं होतं अ फिश आउट ऑफ वॉटर. आता फिश स्टोरी काय असेल? अँड इनक्रेडिबल स्टोरी. अनक्रेडिबल नाही, इनक्रेडिबल स्टोरी. आता काही वेळेला ना काही गोष्टी अशा सांगितल्या जातात, जसं की तुम्ही मराठीमध्ये एक अलंकार शिकता, अतिशयोक्ती. म्हणजे एखादी गोष्ट जी छोटी आहे ती फुगून फुगून सांगणे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. जसं की दमडीचं तेल आणलं वाला, माहिती असेल तुम्हाला उदाहरण. मग जर एखादी गोष्ट अशी असेल जी इनक्रेडिबल आहे किंवा अविश्वसनीय आहे, ज्याच्यावरती आपण इझिली विश्वास नाही ठेवू शकत, जी खूप फुगवून फुगवून सांगितलेली आहे, एक्झॅजरेट केलेली आहे, तर त्याला म्हटलं जातं अ फिश स्टोरी. अँड इनक्रेडिबल स्टोरी, एखादी अशी गोष्ट ज्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर मासे आहेत आणि ते एकमेकांशी गप्पा मारतात. सो मासे नॉर्मली बोलतात, त्यांची लँग्वेज असते, बट ते माणसासारख्या गप्पा मारतील का? मी जर माशांची स्टोरी सांगायला लागली, जसं पंचतंत्रवाल्या स्टोरीज असायच्या, सो तिथे आपण काय करतो की एखादी गोष्ट
म्हणजे तो सजीव प्राणीच आहे, पण तरीसुद्धा तो माणसाप्रमाणे बोलू शकत नाही. बट आपण तिथे अशा पद्धतीने ते मांडलेलं असतं की तो माणसाप्रमाणे बोलतोय. मग मी जर सांगितलं की एक मासा होता आणि तो एका जंगलात राहत होता, तिथे पाणी बिलकुल नव्हतं किंवा तो वाळवंटात राहत होता, तर ती गोष्ट कशी असेल? अ फिश स्टोरी, ती अविश्वसनीय असेल. अन इनक्रेडिबल स्टोरी. सो अ फिश स्टोरी. जसं काल पण आपण पाहिलं होतं की एखादी व्यक्ती जर तुमच्यासोबत उगीचच गप्पा मारत असेल, जा की उगीचच काय म्हणतो आपण त्याला, टाइमपासवाल्या असतील किंवा भाकड कथा असतील, तर आपण पाहिलं होतं कॉक अँड बुल स्टोरी. तसंच अ फिश स्टोरी लक्षात ठेवाल. देन नेक्स्ट आहे अ फूल्स पॅराडाईज. आता इथे ॲक्च्युली मी खूप सुंदर असं इमेज घेतलेला आहे आणि ते ॲक्च्युली पॅराडाईजसारखं आहे. पॅराडाईज म्हणजे असतो स्वर्ग. बट फूल म्हणजे कोण असतात? फूल म्हणजे फूल नो, फूल म्हणजे फूल, जो वेडा असतो त्याला म्हटलं जातं फूल. सो मूर्खांचं नंदनवन असं एक मराठीमध्ये असणारी म्हण, किंवा हां तुम्ही ऐकली असेल मूर्खांचं नंदनवन. मूर्खांचं नंदनवन म्हण नाही, काय म्हणतो आपण त्याला, वाक्प्रचार वगैरे. तर वाक्प्रचार पण नाही, मूर्खांचं नंदनवन हा एक अलंकारिक शब्द आहे. तर मूर्खांचं नंदनवन म्हणजे काय असतं? स्टेट ऑफ जॉय बेस्ड ऑन फॉल्स होप्स. म्हणजे खोट्या आशेवरती आपण खूप आनंदामध्ये जगतो, तर त्या गोष्टीला म्हटलं जातं अ फूल्स पॅराडाईज. मराठीमध्ये त्याला मूर्खांचं नंदनवन म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये पण सेम मिनिंग आहे. सो लक्षात ठेवायला इझी जाईल. देन नेक्स्ट आहे अ फ्रीलान्स ऑर्गनायझेशन. हे फ्रीलान्सर खूप तुम्ही ऐकलं असेल, कोरोनाच्या काळापासून तर हे खूप जास्त तुमच्या ऐकण्यात आलं असेल. वन अटॅच्ड टू नो पार्टी, किंवा एखादी व्यक्ती जी कुठल्याही एका पर्टिक्युलर कंपनीसाठी काम नाही करत, तर ती वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करत असेल, वेगवेगळ्या संघटनांसाठी काम करत असेल, ती कुठल्याही एका पक्षाला, एका कंपनीला बांधील नसेल. सो बरेच लोक जे आहेत ते ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा फ्रीलान्सला जास्त प्रेफर करतात. सो फ्रीलान्सर ऑर्गनायझेशन म्हणजे काय असेल? अशी एखादी, आता इथे ऑर्गनायझेशन आहे, सो अशी एखादी ऑर्गनायझेशन, अशी एखादी व्यक्ती की जी कुठल्याही एका पार्टीशी, कुठल्याही एका पक्षाशी, कुठल्याही एका कंपनीशी, कुठल्याही एका संघटनेशी बांधील नाही आहे. सो ती व्यक्ती फ्री आहे, तिला जिथे वाटेल तिच्या मर्जीप्रमाणे ती काम करू शकते. सो फ्रीलान्स खूप जास्त अलीकडे वापरली जाणारी फ्रेज आहे. नेक्स्ट आहे अ हार्ड नट टू क्रॅक. इथं बट झालं, हे करेक्ट करून घ्या. अ हार्ड नट टू क्रॅक, हार्ड नट टू क्रॅक, इथे खरंच करेक्शन करून घ्या. तर एखादा नट, एखादा काय म्हणतो आपण त्याला, इथे नटच दिलेला आहे मी, ज्याला बेसिकली आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो, मला तो शब्द आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, ठीक आहे आठवत नाही, बट अक्रोड असेल, किंवा जसे की शेंगदाणे असतात, नट्स जे असतात जनरली, तर अशी एखादी गोष्ट जी करण्यासाठी फार कठीण आहे. सो अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. एखादा असा प्रॉब्लेम आहे जो आपण इझिली सॉल्व नाही करू शकत, तर त्याच्यासाठी आपण म्हणतो की हार्ड नट टू क्रॅक. एखादा नट जो क्रॅक करण्यासाठी हार्ड आहे, म्हणजेच डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे जो सॉल्व करण्यासाठी सुद्धा, जो आपण इझिली नाही क्रॅक करू शकत. सो अ हार्ड नट टू क्रॅक. म्हणजेच तुम्ही असे म्हणू शकता की MPSC एक्झाम्स इज अ हार्ड नट टू क्रॅक. म्हणजे ही एक्झाम जी आहे, MPSC एक्झाम इज हार्ड नट टू क्रॅक. ती इतकी इझी नाही कुणी क्लिअर करेल, ठीक आहे. एखादा प्रॉब्लेम असतो, एखादी सिच्युएशन आहे जिथे आपल्याला सोल्युशन लगेच मिळत नाही, दॅट इज अ हार्ड नट टू क्रॅक. नेक्स्ट आहे अप टू द मार्क. आपण एखाद्याला विचारतो ना की माझा आजचा परफॉर्मन्स कसा होता, ते म्हणतात अप टू द मार्क. म्हणजे नॉट बिलो द ॲव्हरेज. एक ॲव्हरेज असतं, म्हणजे एक आपण म्हणतो ना की सर्वसामान्य, सरासरीवालं एक जे असतं. बट अप टू द मार्क म्हणजे काय? त्या सरासरीच्या खाली नाही आहे, जेवढं अपेक्षित आहे तेवढा तरी, म्हणजे जसा अपेक्षित होता तसा तरी तुझा परफॉर्मन्स होता. सो नॉट बिलो द ॲव्हरेज म्हणजेच अप टू द मार्क होता, जिथंपर्यंत असायला पाहिजे तेवढं होता. समजा इथे एक मेजरमेंट दिलेलं आहे आणि इथे जे आहे ते ॲव्हरेजचं साईन आहे, तर ॲव्हरेजच्या खाली इथे कुठेही असणार नाही, म्हणजेच काय, एक तर इथे किंवा इथे अप टू द मार्क असेल, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे अंडर द थंब ऑफ. आता इथे एक इमेज दिसत असेल, देर इज अ लेडी आणि इथे एक मॅन आहे जो त्या लेडीच्या थंब खाली आहे. म्हणजेच काय, तो तिच्या कंट्रोलमध्ये आहे, अंडर द कंट्रोल ऑफ. एक प्रश्न विचारला होता आय थिंक TETच्या एक्झाममध्ये, शिक्षक भरतीची जी असते एक्झाम, पात्रता परीक्षा असते, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला होता की एक म्हणजे अ पर्सन जो की त्याच्या बायकोच्या ऐकण्यात असतो त्याला काय म्हटलं जातं. तर मी तुम्हाला फक्त एक हिंट देते
की तो जो शब्द आहे तो कोंबडीशी रिलेटेड थोडासा आहे. सो तो शब्द काय आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात, की जो आपल्या बायकोच्या आज्ञेत असतो, बायकोच्या ऐकण्यात असतो, ज्याला आपण मराठीमध्ये ताटाखालचं मांजर म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. होमवर्क आहे तुमचा. अंडर द थंब ऑफ म्हणजे अंडर द कंट्रोल ऑफ, एखाद्याच्या कंट्रोलमध्ये असणं म्हणजे अंडर द थंब ऑफ. सो तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की ज्यावेळेला तुम्ही कम्प्युटरवरती वर्क करता जनरली आपण या 4 आणि या 4 बोटांचाच वापर करतो, बट असं लक्षात ठेवा की तुम्ही कंट्रोलचं बटन दाबण्यासाठी नेहमी तुमचा थंब यूज करताय. सो अंडर द कंट्रोल ऑफ म्हणजे अंडर द थंब ऑफ म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये असणं एखादी गोष्ट. द नेक्स्ट आहे अ हर्क्युलियन टास्क. मला फार आवडते ही वाली फ्रेज, हर्क्युलियन टास्क किंवा इडियम. का आवडते? कारण याचं मिनिंग आहे अ वर्क दॅट नीड्स ट्रेमेंडस एफर्ट्स. एखादं असं काम ज्याला खूप जास्त मेहनतीची गरज असते. आता इथे तुम्हाला पिक्चर दिसत असेल की हा माणूस एवढा मोठा दगड आहे तो डोंगरावरती किंवा एका टेकडीवरती ढकलत नेतो. इट्स नॉट अन इझी टास्क. हे इतकं इझी नाही आहे. तर ते एक हर्क्युलियन टास्क आहे. म्हणजे इथे खूप जास्त एफर्टची गरज आहे, इथे खूप जास्त मेहनतीची गरज आहे. त्यावेळेला आपण काय वापरतो? कुठली इडियम वापरतो? अ हर्क्युलियन टास्क. सो तुम्ही ही सुद्धा यूज करू शकता ज्यावेळेला तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करता किंवा मे बी एक्झामची तयारी करत करत तुम्हाला दुसरं कुठलं तरी काम करायचं आहे, म्हणजे जॉब प्लस तुमचा स्टडी हे सगळं मॅनेज करायचं आहे. देन इट इज हर्क्युलियन टास्क. खूप सगळ्या गृहिणी आहेत, हाऊस मेकर्स आहेत ज्या तयारी करतात. सो त्यांच्यासाठी एक्झाम क्रॅक करणं इट्स अ हर्क्युलियन टास्क. द नेक्स्ट आहे अ जेल बर्ड. खूप इझी आहे लक्षात ठेवायला. एखादा पक्षी जर तो पिंजऱ्यामध्ये असेल, असा जर पिंजरा आहे, या पिंजऱ्यामध्ये जर एखादा पक्षी असेल तर तो काय आहे? जेल बर्ड आहे. म्हणजेच काय? तो जेलमध्ये आहे. म्हणजेच काय? हार्डन्ड क्रिमिनल. एखादा क्रिमिनल जो निर्ढावलेला गुन्हेगार असतो ना, त्याच्यासाठी अ जेल बर्ड हा शब्द वापरला जातो. सो एखाद्या व्यक्तीने जर काही गुन्हा केला तर त्यांनी जेल बर्ड असायला पाहिजे, म्हणजे त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे. किंवा काही व्यक्ती असतात ज्या गुन्हा करतात आणि त्या ऑलरेडी जेलमध्ये असतात, बट अगेन ज्यावेळेला त्या परोलवरती सुटतात किंवा जामिनावरती सुटतात त्यावेळेला त्या व्यक्ती अजून तशीच कामं करतात, म्हणजे ते निर्ढावलेले गुन्हेगार असतात. सो अ जेल बर्ड. इझी आहे, मिनिंगवरूनच लक्षात राहील. द नेक्स्ट आहे अ नॉटी पॉईंट. आता पहा इथे काही केस दिसतात आणि त्या केसामध्ये खूप जास्त गुंता झाला. तर हा अशा पद्धतीने झाला आहे की तो सोडवणं पॉसिबल नाही. जर कोणीतरी सांगितलं की कंकवा यूज करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं जेल किंवा दुसरं काही यूज करायचं नाही आणि हा गुंता काढायचा आहे, इज इट पॉसिबल? अर्थातच हे खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड असेल एक एक केस सोडवणं, कारण ते तशा पद्धतीने गुंतलेले आहे. किंवा इथे एक नॉट आहे, एक गाठ आहे जी सोडणं इतकं इझी नसेल, कारण ती ज्याने बांधली त्यालाच माहिती असेल की याचं टेक्निक काय आहे सोडायचं. सो एखादा नॉटी पॉईंट असतो म्हणजे काय असतो? नॉटी तोवाला वेगळा असतो, NAUGSTY वाला. तो असतो नॉटी म्हणजे खोडकर. इथे आहे KNOTYY, सॉरी OTTY ने. नॉटी पॉईंट. नॉटी पॉईंट म्हणजे काय? तर जिथे खूप सगळा गुंता आहे, अशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे, तर ते काय असेल? अ कॉम्प्लिकेटेड मॅटर म्हणजे अ नॉटी पॉईंट. सो जर समजा एखादं असं मॅटर असेल की जे खूप जास्त गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, समजायला कठीण आहे, सोडवायला त्याहूनही कठीण आहे, तर तुम्ही असं म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि सांगते की या मॅटरमध्ये लक्ष देतं, तुम्ही म्हणू शकता की इट्स अ नॉटी पॉईंट. आणि हे सॉल्व्ह करणं इज अ हर्क्युलियन टास्क. माझ्यासाठी तर पॉसिबल नाही आहे, कारण इथे खूप जास्त मेहनत लागेल असं म्हणू शकता तुम्ही. द नेक्स्ट आहे टूथ अँड नेल. ही पण खूप छान आहे. टू प्रोटेस्ट व्हायलंटली ऑर फर्स्टली, किंवा आपण असे म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीचा प्रखरपणे प्रतिकार करणं. एखादी गोष्ट आहे जी तुमच्या अगेन्स्ट आहे किंवा जी तुम्हाला पटत नाही आहे किंवा जी तुमच्यासाठी अन्यायकारक आहे, तर तुम्ही त्याचा ज्यावेळेला प्रखरपणे प्रतिकार करता तर त्याला म्हटलं जातं टू फाईट टूथ अँड नेल. म्हणजे तुमच्या दातावरती जर कोणी नेल मारत असेल तर तुम्ही ते सहन कराल का? तुम्ही एक उलट द्याल ना ठेवून. सो दॅट इज टूथ अँड नेल. ठीक आहे. इथे मी ते पिक्चर पण ॲड केलेला आहे त्याच्यावरून, म्हणजे हा जो प्लेयर आहे हा ॲक्च्युली हावी होण्याचा प्रयत्न करतोय, पण हा जो आहे तो त्याचा प्रखरपणे प्रतिकार करत आहे. सो ही इज फायटिंग टूथ अँड नेल. नेक्स्ट आहे टॉप्सी टर्वी. टॉप्सी टर्वी म्हणजे असतं अपसाईड डाऊन किंवा इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर. काही गोष्टी असतात जसं की तुम्ही शीर्षासन करता, खाली मुंडी वर पाय, सो दॅट इज ऑल्सो टॉप्सी टर्वी. उलटसुलट असणं, अस्ताव्यस्त असणं किंवा जे डिसऑर्डरमध्ये आहे, ज्याच्यासाठी काल आपण एक इडियम पाहिलेली होती की तुम्ही घरामध्ये क्रिकेट खेळता ॲट 6s and 7s, म्हणजेच टॉप्सी टर्वी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा वापरलं जाईल. इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर. बऱ्यापैकी सिमिलर आहेत या दोन ज्या इडियम आहेत त्या.
ठीक आहे. सो इथे जे मी 3 ॲरोज दिलेले आहेत ते कुठल्याही ऑर्डरमध्ये नाही आहेत, ते रॅन्डमली कसेही टाकलेले आहेत. सो इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर दॅट इज टॉप्सी टर्वी, किंवा तुम्ही उलटावाला जो म्हणजे शीर्षासन जे आहे ते सुद्धा तसंच तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे टर्न असाइड, टू डेव्हिएट, टू डिग्रेस. एखादा माणूस वाट चुकतो किंवा मार्ग चुकतो किंवा एखाद्याला आपण चुकीचा रस्ता दाखवतो, दॅट इज ऑल्सो टर्न असाइड. म्हणजे टर्न असाइड म्हणजे काय, जायचे कुठे वेगळीकडे, गेलाय कुठे तिसरीकडे. बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेला MPSCच्या फील्डमध्ये स्टुडंट येतात किंवा स्पर्धा परीक्षेकडे येतात, सरळ सेवेकडे येतात, त्यावेळेला दे टर्न असाइड. म्हणजे त्यांना माहितीच नसतं की नक्की काय करायचं आणि त्याच्यामुळे मग ते चुकीच्या रस्त्याने जातात आणि खूप पुढे गेल्यानंतर लक्षात येते की अरे आपली सुरुवातच चुकीची होती, पाठीमागेच टर्न घ्यायचं होतं पण आपण सरळ चालत राहिलो आणि आपल्याला कळलं नाही की कुठे वळायचं आहे, कुठे थांबायचं आहे, काय घ्यायचं आहे, काय सोडून द्यायचं आहे. मला फक्त सांगितलं की अरे तुला राज्यघटना वाचायचं आहे, इतिहास वाचायचं आहे, भूगोल वाचायचं आहे. मी 10 पुस्तकं एकाच विषयाची घेऊन वाचत बसलो, म्हणजे तुम्ही चुकीच्या रस्त्याने गेलात, दॅट इज टर्न असाइड. द नेक्स्ट आहे टर्न अगेन्स्ट. टर्न अगेन्स्ट म्हणजेच काय, टू बिकम होस्टाईल टू, म्हणजे एखाद्याच्या विरोधात जाणं. बऱ्याचदा असं असतं की एखादी व्यक्ती तुमची खूप जास्त हेल्प करते आणि तुम्ही त्याचेच शत्रू बनता, किंवा तुम्ही एखाद्याची मदत करता आणि त्या व्यक्ती तुमचीच शत्रू बनतात. मी असं एक्सपिरियन्स केले काही वेळेला की ज्यावेळेला आपण जेन्युअनली हेल्प करतो चांगल्या उद्देशाने, बट नंतर पुढे जाऊन ती व्यक्ती तुमच्यावरती उलटते. मराठी भाषेमध्ये जे म्हटलं जातं की ती व्यक्ती तुमची शत्रू बनते, शत्रुत्व करणं, त्याच्यासाठी वापरलं जातं टर्न अगेन्स्ट. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात जाते जेव्हा की तुम्ही तिची चांगली हेल्प केलेली असते. सो मला एक मूवीचं पोस्टर मिळालं एनिमी म्हणून, मी पाहिलेली नाही आहे बट आय थिंक असंच काहीसं रिलेट थोडंसं होतं आहे. सो टू बिकम होस्टाईल टू म्हणजे थोडंसं शत्रुत्व वगैरे करणं. असंच एक आहे स्नेक इन द ग्रास, अशी एक इडियम आहे. म्हणजेच काय, तर जो हिडन एनिमी असतो, जो छुपा शत्रू असतो, त्याच्यासाठी ती वापरली जाते. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण अगेन 15 इडियम्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत आणि तुमच्या लर्न पण झाल्या असतील, कारण त्याच्या ट्रिक्स पण आपण पाहिल्यात किंवा पिक्चर्सच्या माध्यमातून ते तुमच्या इझिली लक्षात राहिलं असेल. सो मी काही होमवर्कसाठी पण दिलं तुम्हाला. आजच्या याच्यामध्ये कालच्या लेक्चरमधल्या काही तुम्हाला रिलेट करून लक्षात ठेवू शकता, ते पण मी सांगितलं होतं तुम्हाला. सो क्विकली आपण एकदा ह्या ज्या आहेत 15 वाल्या त्या रिवाईज करूयात. आज आपल्या 30 कंप्लीट होतात. टोटल आपल्याला किती करायच्या आहेत, 500+ अँड वी विल डू इट. अ फिश आउट ऑफ वॉटर, आपल्याला ज्यावेळेला अनकम्फर्टेबल फील होतं तर आपण हा जो मासा बाहेर पडलाय पाण्यातून तशी आपली अवस्था होते. देन अ फेदर इन वन्स कॅप, म्हणजे समजा तुम्ही खूप चांगला परफॉर्म करताय किंवा खूप चांगलं काहीतरी करताय आणि आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं, दॅट इज डिस्टिंक्शन. अ फेदर इन वन्स कॅप, अ फेदर इन वन्स कॅप. अ फिश स्टोरी अँड इनक्रेडिबल स्टोरी, व्हॉट्स रॉंग विथ मी, अँड इनक्रेडिबल स्टोरी. त्याच्यानंतर अ फुल्स पॅराडाईज, मूर्खांचं नंदनवन, स्टेट ऑफ जॉय बेस्ड ऑन फॉल्स होप्स, चुकीच्या आशेवरती माणूस खूप जास्त उड्या मारतो. त्याच्यानंतर फ्रीलान्स ऑर्गनायझेशन, जो कुठल्याही एका पक्षाशी एका संघटनेशी बांधील नाही आहे. देन अ हार्ड नट टू क्रॅक, मी सांगितलं इथे बट नाही आहे, इथे नट एक, करेक्शन करून घ्या तेवढं. डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. देन आहे अप टू द मार्क, म्हणजे जे बिलो ॲव्हरेज नाही आहे ते. त्याच्यानंतर अंडर द थंब ऑफ, इफ समबडी इज अंडर द थंब ऑफ समवन, देन याचा अर्थ होतो की ती व्यक्ती तर दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहे. देन हर्क्युलिन टास्क, एखादं असं टास्क जिथे खूप जास्त एफर्टची गरज आहे, खूप जास्त मेहनतीची गरज आहे, दॅट इज हर्क्युलिन टास्क. देन अ जेल बर्ड, निर्ढावलेला गुन्हेगार, अ हार्डन क्रिमिनल. त्याच्यानंतर नॉटी पॉईंट, कॉम्प्लिकेटेड मॅटर जे असतं त्याच्यासाठी वापरली जाते. टूथ अँड नेल, कोणी ते तुमच्या टूथवरती नेल मारते, खिळा मारते, तुम्ही काय कराल, प्रखरपणे प्रतिकार कराल त्याचा, दॅट इज टू प्रोटेस्ट व्हायलेंटली. त्याच्यानंतर आहे टॉप्सी टर्वी शीर्षासन, टॉप्सी टर्वी शीर्षासन, उलटसुलट किंवा इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर. टर्न असाइड, टू डेव्हिएट, चुकीचा मार्ग वगैरे, रॉंग वे, थोडक्यात इथे जे मी दिलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे, रॉंग वेनी जाणं, या अर्थाने ते वापरलं जाईल. अँड देन टर्न अगेन्स्ट, म्हणजे आपलाच एनिमी बनणं, शत्रुत्व पत्करणं, किंवा टू बिकम होस्टाईल टू, एखाद्या व्यक्तीने हेल्प केली पण त्याच्यावरतीच आपण शत्रुत्व लादतोय किंवा त्या व्यक्तीचेच आपण शत्रू बनतो, दॅट इज टर्न अगेन्स्ट. एखादी व्यक्ती एखाद्याच्या विरोधात जाते. सो अशा पद्धतीने आपण आणखी महत्त्वाच्या ज्या इडियम अँड फ्रेजेस आहेत त्या पाहिलेल्या आहेत. याच्यातल्या बऱ्याचशा इडियम फ्रेजेस या तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळतील. इव्हन तुम्ही PYQ करत असताना सुद्धा तुम्हाला त्या पाहायला मिळतील. सो या इडियम अँड फ्रेजेसचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला न विसरता सांगा.
जर या इडियम आणि फ्रेजेस तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील, म्हणजे जेवढं पण आपण लेक्चरमध्ये आता कंप्लीट करणार आहोत इथून पुढे, त्या जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर सुप्रिया. ठीक आहे, आय थिंक मी त्याच्यावरची PDF पुढे फॉरवर्ड करेन वॉरियर ऑफिसला. तर वॉरियर सुप्रिया म्हणून जो यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जॉईन करा. तिथे PDF जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण पार्ट 2 पण सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. 500+ टार्गेट आहे आणि हे माझ्यासाठी चॅलेंज. आपल्याला पाहिजे की आपण 500+ कंप्लीट करू शकतोय का, अर्थात ते आपल्याला करून दाखवायचंच आहे. कालच्या आणि आजच्या दोन्हीकडच्या ज्या इडियम फ्रेजेस आहेत तर तुमच्या पाठ झाल्या असतील, या लिहून ठेवा. नसेल तर PDF डाउनलोड करून ठेवा आणि त्या वारंवार पाहत राहा, यूज करत राहा. जेवढा वेळा तुम्ही यूज कराल तर ते जास्त इझिली तुमच्या लक्षात राहील. या आजच्या लेक्चरमधल्या इडियम फ्रेजेस तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला देऊ शकता. आणि असेच लेक्चर्स घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचं लेक्चर जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल देन लाईक अँड शेअर. थँक्यू, बाय बाय.